रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपले हे ब्लॅक पेपर चिकन, काळी मिरीचं चिकन इतकं मस्त झालेलं आहे। अगदी इतकी मस्त खुशबू पण येते आहे। कोणी पाहुणे आले तर आपण हे असं चिकन बनवू शकतो किंवा इतर वेळी सुद्धा आपण हे बनवू शकतो। बनवायला पण अगदी सोपं आहे, झटपट होणारं आहे आणि सगळ्यांना आवडेल। चला तर मग बघूया आपण हे काळी मिरीचं चिकन कसं बनवायचं आहे ते। आज आपण काली मिर्च चिकन बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हे 250 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून मी दही घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि 1 टेबलस्पून आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्स करूया। ते सगळं आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण अर्धा तास झाकून बाजूला ठेवूया। आपलं आता 30 मिनिटं झालेले आहेत। चिकन छान मॅरिनेट झाले आहे। आता हे बाजूला ठेवूया। 1 टेबलस्पून आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण मसाला बनवायचा आहे। त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे आपण हे पातळ चिरून घेतलेले आहे, ते घालूया। मंद तव्यावरती आपण कांदा थोडासा गुलाबी रंगावरती परतून घेऊया। त्याच्यामध्ये आपण 10-12 काजू घालूया, त्याच्याने अगदी खूप छान टेस्ट येईल। अगदी काजू पण आपण थोडे परतून घ्यायचे आहे। आपला कांदा अगदी छान परतून झालेला आहे, गॅस बंद केलेला आहे। आता काढून घेऊया। पॅन गरम करायला ठेवलेला आहे, 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले। आता ह्याच्यामध्ये आपण तमालपत्र, थोडेसे जिरे, मिरे, दालचिनी आणि लवंग घातलेलं आहे। ते थोडंसं आपण परतून घेऊया। थोडंसं गरम करायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं आहे चिकन ते घालूया। सगळं चिकन घालूया। तेलामध्ये चांगलं मिक्स केलेलं आहे। आता आपण हे थोडंसं परतून घेऊया। आता पाणी आपण अजिबात वापरायचं नाही आहे। जे चिकनचं पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपण हे शिजवून घ्यायचं आहे। आपण झाकण ठेवूया 2-3 मिनिटं। तोपर्यंत आपण हा कांद्याचा मसाला वाटून घेऊया। आपलं आता हे चिकन छान अगदी शिजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालूया। आपण वाटलेला मसाला घातलेला आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स केलेलं आहे। आता 2-3 मिनिटं परत हे आपण परतून घ्यायचं आहे। आपण 2-3 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण लागेल तसं पाणी घालूया। मी 1 कप पाणी घातली आहे। मी थोडीशी याची ग्रेव्ही बनवणार आहे। मिक्स करून घेऊया। पाणी घातल्यानंतर आपण मिक्स केलेलं आहे। अजून थोडंसं आपण मीठ घालूया। आपण मॅरिनेट करताना घातलेलं होतं मीठ, तर अजून ह्या ग्रेव्हीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घालूया आणि अर्धा चमचा गरम मसाला। त्यानंतर 1 टीस्पून धने जिरे पावडर घातलेली आहे आणि थोडी कसुरी मेथी घालूया। कसुरी मेथी आपल्याला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आपण हे झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं मंद तव्यावरती आपण हे शिजवून घ्यायचं आहे। मधून मधून 1-2 वेळा झाकण काढून हलवून घ्यायचं आहे। अजून 1/4 टीस्पून मी मिरी पावडर घालते आहे। आपलं हे काळी मिरीचं चिकन आहे। मिक्स करूया। पाच ते 7 मिनिटं आपण मंद तव्यावरती शिजवून घेऊया। आपलं चिकन आता झालेलं आहे, बघू शकता आपण। वाव, काय मस्त अगदी खुशबू येते आहे। आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि
चिकन आपण सर्व करूया। चिकन आता आपण सर्व करूया। हे अगदी खूप छान टेस्टी चिकन लागतं। अगदी ह्याच्यामध्ये अगदी मसाले पण कमी आहेत आणि त्याची टेस्ट पण खूप अगदी निराळी आहे। करून बघा। आपण हे चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर किंवा ब्रेडबरोबर सुद्धा आपण हे सर्व करू शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।